धन्यवाद डीजे. पुढील दोन्ही संघांनी अगदी तयारीत राहायचं आहे. आजच्या तिसऱ्या दिवसातील चौथी मॅच असेल गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि सिद्धिविनायक अंजूर. इनिंग ब्रेक कंपल्सरी दोन्ही संघनायकांनी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. आज जोशी इलेव्हन भादवड बीच संघाला 3 चेंडूंचा पेनल्टी दिला गेलेला आहे आणि अगदी 21 चेंडूमध्ये त्यांनी 37 धावा पूर्ण करून सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला पराभूत केलेले आहे. जाऊया आपण मॅच कडे. सामना सुरू होतोय. आई जोगेश्वरी जून अंदुर्की आणि चौटेरवा मानकुली बी. बिग मॅच. नक्कीच अगदी गणपतजी भोईर, संतोषजी पाटील बघा ज्या संघाच्या बरोबर आपल्या गावातील काही एक समाजसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती, गावचे आजी माजी सरपंच, पोलीस पाटील, कोणी मान्यवर मंडळी आले असतील तर प्रताप पाटील साहेबांकडून अगदी त्यांना कलकलीची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. प्रमोद भोईर पहिला चेंडू खेळतील. संजय ठाकरे यांचा अगदी फुलटॉस होता. चेंडूला अगदी सरळ बॅट न केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रवी पाटील आणि प्रमोद भोईर अगदी आपल्या घरामध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित. 2 धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालेलं आहे. वेलकम नवन पाटील. सूर्योदय अगदी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी. संतोषजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजनवली चे विद्यमान उपसरपंच आहेत आणि गावदेवी पिंपलगर संघाचे अष्टपैलू खेळाडू प्रताप पाटील साहेबांचे एक चांगले मित्र. आपण मुख्य व्यासपीठावरती या. संतोषजी पाटील वेलकम. आणि गणपतजी भोईर. त्यानंतर गावदेवी पूर्णा संघाचे अध्यक्ष संजय पाटील आपण देखील या. चौकार येतोय. धावसंख्या झाली ती 6. थँक्यू. डीएस ग्रुपचे अध्यक्ष जानमन सारंगाव 40+ चे खेळाडू फुलाजी पाटील यांनी सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांच्या स्पर्धेला आणि चौटेरवा मानकुली बी संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद फुलाजी पाटील. इथे अगदी बॅटची इनर एज शॉट फाईन लेगला शेनार म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. सिंगलनी धावसंख्या झाली ती 7. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जून अंदुर्की एक स्वीट व्हॉइस समीर ठाकरे यांनी देखील आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद समीर ठाकरे. 7 धावा 3 चेंडू. रवी पाटील यांच्यासाठी अगदी चेंडू शॉट थर्ड मॅन प्रकाश पाटील यांच्याकडे सरसावला होता. सिंगलनी आपलं खातं आपण ओपन केले. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 8. 8 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 8 धावा. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. नक्कीच रात्री आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाने न्यू तुफान पिंपलास या संघाला पराभूत केलेला आहे आणि ग्रुप ई मधून हा दुसरा सामना खेळतायत. इथे चेंडूला अगदी पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं देखील आम्ही प्रतापजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. गुरुदत्त सिनियर 40+ संघाचे खेळाडू आणि नवनिर्वाचित भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माजी सरपंच रुपचंददादा माली यांच्याकडून देखील चौटेरवा मानकुली बी आणि अध्यक्ष साहेबांसाठी शुभेच्छा. धन्यवाद.
पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 14. चांगला चेंडू होता, अगदी चेंडूला खोदून काढलाय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन. सोमनाथ पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे वेल होती एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली ती 15 धावा. पहिलं षटक अगदी बरोबर 5 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहे. गुरुदत्त चौटायरबा 40+ संघाचे संघनायक राहुल माली यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. धन्यवाद राहुल माली, सुनील माली, संदीप माली, गुरुजी माली आणि संपूर्ण ऑल टीम च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच अगदी प्रमोददादा भोईर यांच्यासाठी इथे एक खास आकर्षित बक्षीस जाहीर झालेले आहे. गणेशदादा किनी, माजी सरपंच, ग्रामपंचायत मानकुली विद्यमान सदस्य आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष यांच्याकडून प्रमोददादा भोईर यांना 25 धावा पूर्ण केल्या तर 5,000 आणि 50 धावा केल्या तर तब्बल 11,000 रुपये हे पारितोषिक दिले जाणार आहे. वाह, क्या बात आहे. वैयक्तिक प्रमोद भोईर यांच्यासाठी हे बक्षीस आहे. 25 धावा 5 आणि 50 धावा तब्बल 11,000. आतापर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा झाली आहेत. अगदी सामना जरा स्पीडअप करा. प्रिन्स येतोय. नक्कीच रात्री प्रिन्स यांनी देखील तुफान पिंपळत संघाच्या अगेन चांगली गोलंदाजी केली होती. अगदी प्रिन्स याला या स्पर्धेमध्ये गोलंदाज म्हणून दुसऱ्या क्रमांकावर पाचारण केलेले आहे. सध्या युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. याची देई याची डोळा अध्यक्ष चषकाचा आपण हा क्रिकेट सोहळा पाहतोय. भरपूर वेळ घेत आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ प्लीज या गोष्टीकडे लक्ष असू द्या. इथे चेंडू अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. आउटसाइड ऑफ स्टॉम्प. पहिला डॉट चेंडू येतोय प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून. 5 मध्ये 14 होत्या. रवी पाटील 1 वर खेळतायत. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 15. इथे फलंदाज बाद. अगदी गणेशदादा किनी यांनी बक्षीस लावलं होतं. 14 धावा बनवल्या होत्या आणि फक्त 11 धावा दूर होते 5,000 पासून. अगदी प्रताप पाटील साहेब देखील प्रमोद भोईर यांच्या स्कोरबोर्डकडे नजर लावून पाहत होते. प्रमोद बाद झाले आणि साहेब देखील थोडेसे नाराज झालेले आहेत. नक्कीच प्रभाकर भोईर येतोय. 1 आऊट आणि 1 इन. नक्कीच प्रताप पाटील साहेबांचा सर्वात आवडता खेळाडू प्रभाकर भोईर, रिग्नेश 11 या संघाचा चॉईस प्लेअर सध्या मैदानामध्ये एंटर होतोय. अगदी प्रिन्स यांनी प्रभावित केलेले आहे. नवीन प्रयोग या स्पर्धेसाठी, नवीन सराव, नवीन तयारी आणि अगदी यशस्वी. सूर्यजी हा देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. संघामध्ये आल्यापासून संघाची ताकद अगदी द्विगुणित झालेली आहे. अगदी यष्टीरक्षक, त्यानंतर फलंदाजी. मात्र शिवनाथ म्हात्रे यांचा क्रम थोडासा खाली गेलेला आहे. सूर्यजी आल्यानंतर नक्की संघामध्ये असे खेळाडू येणे आवश्यक असतं. प्रभाकर भोईर क्रमांक 3 वर. धावसंख्या आहे ती 15 आणि पहिला फलंदाज बाद झालाय. प्रभाकर भोईर याच्यावर भरपूर काही निर्भर आहे. चौथ्यावा मानकुली बीज संघ पहिला सामना पराभूत झालाय. या सामन्यावर विजय संपादन करणे अगदी महत्वाचं झालेलं आहे. इथे चेंडूला उडवलाय. उंची मिळाली, लांबी मिळेल का? आणि होय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अगदी सोमनाथ पाटील टक लावून चेंडूकडे बघत होते, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक पे दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय.
आणि षटकारांनी आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 21, 21 धावा. प्रभाकराची स्तुती केली. आज गरज आहे संघासाठी. काल त्यांचे बंधू अजित भुईर थोडेसे इंजर्ड झालेले आहेत. यशवंत स्मृती राणाल संघाबरोबर सामना खेळताना अजित भुईर याला मोठी दुखापत झालेली, मात्र आता तो सुखरूप घरी आहे. नक्कीच काल खेळामध्ये टक्कर झाली होती आणि त्यामध्ये अजित भुईर चौथ्या मानकुली रेग्युलर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त झालेला आहे. आणि अजित भुईर यांचा मोठा बंधू प्रभाकर. धावसंख्या 21, 1 ओव्हर 3 चेंडू. इथे चेंडूला अगदी किलून काढला ऑफिस स्ट्रोक आपण पाहतोय. प्रकाश पाटील चेंडूला जज करतायत. थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या 23, 1 बाद 23. षटकार आल्यानंतर धावसंख्येला चांगली संजीवनी मिळालेली आहे. इथे अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार. षटकार. वाह, कमालीची फलंदाजी. प्रभाकर आल्या मात्र धावगतीला चांगला आकार आलेला आहे. धावगती अगदी जलद गतीने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 29, 29. 11 चेंडूमध्ये 29. पहिल्या 6 मध्ये संजय ठाकरे यांनी 15 दिल्या. प्रिन्स शिकारी यांनी पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव दिली नव्हती. आणि प्रमोद भोईर सारख्या फलंदाजाला प्रतीचा प्रवास करावा लावला होता. 1 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील 1 बाद 29. इथे चेंडूला अगदी बॅटची आतली कडा लागते. चेंडूला डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलतील, फेकतील. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 31. 31 धावा 15.50च्या धावगतीनं चौथ्या मानकुली बी संघाने 2 षटकामध्ये धावा बनवलेल्या आहेत. चांगली फटकेबाजी. प्रमोद भुईर जरी बाद झाला तरी मात्र प्रभाकर भुईर याच्यावर दबाव नाहीये. अगदी प्रभाकर भुईर हा एक खूप चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. डॉक्टर गवली सर देखील प्रभाकर नेहमीच प्रशंसा करीत असतात. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील प्रभाकर भुईर यांनी खूप चांगला क्रिकेट मानकुली गावासाठी खेळलेले आहे. 1 बाद 31. पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी केली जाणार आहे. गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. नक्कीच संतोषजी पाटील गावदेवी पिंपलगर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आहेत. संतोषजी पाटील आपलं खूप खूप स्वागत. आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजणोलीचे विद्यमान उपसरपंच देखील आहेत. अगदी बिनविरोध निवडणूक त्यांनी पार पाडली होती. सचिनजी ठाकरे हे सरपंच आहेत आणि संतोषजी पाटील हे उपसरपंच. पहिला चेंडू इथे समोर ठेवलाय. अगदी सोमनाथ पाटील यांना बीट करून चेंडू एका टप्प्याने सीमारेषा ओलांडतोय. पंच व्यंकटेश कृष्णन सरांचा इशारा येतो चौकार. अगदी जोशी इलेव्हन भादवड संघाने 21 चेंडू मध्ये 37 धावांचं आव्हान सचिन स्पोर्ट पूर्णा संघासमोर पूर्ण केलेले आहे. 2 चेंडू अगदी राखून विजय संपादन केलाय. अगदी स्टेपाडून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला चांगली उंची दिलेली आहे. गणेश भुईर चांगल्या लयमध्ये आहेत. चालू हंगामाचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये अगदी चांगला सराव त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. कित्येक स्पर्धेमध्ये गणेश भुईर यांनी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. इथे अजून एक डॉट
चौकार आल्यानंतर 2 चेंडू रविदादा पाटील हे डॉट केलेले आहेत. नक्कीच प्रभाकर थोडेसे नाराज काय, कारण की ऑफसाईड रिझन म्हटली तर रविदादा पाटील यांची स्ट्रॉंग झोन आहे, मात्र तिथे फटके अगदी कुठेतरी चुकताना आपल्याला पाहायला मिळतात. सलग 2 चेंडू डॉट. प्रभाकर सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे, काय करायचं काय नाही करायचं हे रविदादा पाटीलने चांगलं ठाऊक आहे. धावसंख्या 35 धावा. आडव्या बॅटनं चेंडू चाललाय अगदी डीप मिड विकेट रिजनला. दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण. तिसरीसाठी प्रभाकर अगदी आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचतोय, विश्रांती घेतोय, थांबतोय. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. हिट अँड फिट आहे. प्रभाकर भोईरेचा फिटनेस खूप चांगला आहे. 3 धावा अगदी रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशा पद्धतीने प्रभाकर भोईर यांनी कंप्लीट केली आहेत. धावसंख्या झाली ती 38. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष आहेत आणि आता प्रथमच या ओव्हरमध्ये प्रभाकर भोईर स्ट्राईकला आलाय. प्रभाकर भोईर आणि गणेश भोईर असा बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका उडवलाय, उंची मिळाली, लांबी कमी. प्रिन्स चेंडूच्या खाली आणि मोठा फलंदाज बाद प्रभाकर भोईर. बॅक टू दी डगआउट. अगदी प्रभाकर यांनी बाद होण्यापूर्वी 5 चेंडूमध्ये 16 धावांचे योगदान दिलेले आहे. रुपेश म्हात्रे येतोय. रुपेश म्हात्रे याच्याबद्दल बोलायचं झालं तर गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकुलीचे अध्यक्ष आहेत आणि गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरीसाठी या व्यक्तिमत्वाची खूप सारी मेहनत आम्हाला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. धावसंख्या 38. 2 बाद 38 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि शेवटचा चेंडू उडवलाय. बघूया चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वा, आज प्रभाकर भोईर याच्या पाठोपाठ षटकारांनी खाता अकाउंट ओपन करणारा चौथ्यावा मानकुली बीच संघाचा दुसरा फलंदाज रुपेश म्हात्रे आणि धावसंख्या झाली ती 4 44 धावा. सामने कव्हर करायचे आहेत आणि अध्यक्ष साहेबांकडून सूचना आलेली आहे की 12 वाजेपर्यंत आपले सर्व सामने आज कंप्लीट करायचेच आहेत. जो संघ वेळेअभावी जास्त वेळ घेईल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. आज जोशी 11 भादवड बीच संघाला पेनल्टी इथे घोषित केली होती. 3 चेंडू त्यांना पेनल्टी म्हणून घोषित केले होते. संजय पाटील येतोय. संजय ठाकरे, संजय पाटील, प्रिन्स शिकारी आणि गणेश ठाकरे, गणेश भोईर हे गोलंदाज आपण आई जोगेश्वरी जून अंदुर्की संघाकडून पाहतोय. सलामीवीर रविदादा पाटील अजूनही खेळपट्टीवर. 5 चेंडूमध्ये 8 वर खेळतायत. 1 चौकार, 2 डॉट, 1 सिंगल आणि 1 तिहेरी. हे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. 2 बाद 44. चला गणेश ठाकरे, गणेश पाटील, आपण लगेच आपला षटक सुरू करायचं आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. संजय पाटील यांचा पहिला चेंडू अगदी इनसाइड आउट. आपण पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषे क्षेत्ररक्षकाला चकवून मला वाटतं तिथे गणेश भोईर होते. प्रकाश दादा पाटील थोडेसे नाराज. चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 48. 48 धावा. चांगली टोटल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता
आत्मविश्वास वाढला असेल. फलंदाज रवी पाटील यांचा. सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी पूर्णा असा पुढील सामना होईल. 48 2 बाद 48. इथे चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. रवी पाटील यांनी आतापर्यंत 3 चेंडू डॉट केलेत. नक्की 7 मध्ये 12 वर खेळतायत. 2 चौकार, 1 सिंगल, 1 तिहेरी. 20 चेंडू मध्ये 6 चेंडू डॉट गेलेले आहेत. म्हणजे 1 ओव्हर ही डॉट गेलेली आहे. इथे चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि ते आता फलंदाज रवी पाटील यांना परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. धावसंख्या झाली ती 5-0. 50 धावा अगदी लागलेले आहेत. मंदेश म्हात्रे याचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन. तकदीर माली. चौथ्या मानकुली बी संघाचे पांठीराखे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. आमचे जयवंतदादा केनी जेके देखील इथे उपस्थित आहेत. चौथ्या मानकुली हे संघाचे एक सिनियर खेळाडू आणि अगदी 3 सामने जिंकून ग्रुप ए मधून सध्या टॉप 1 वर आपण चौथ्या मानकुली हे संघाला पाहतोय. गणेशदादा केनी यांचा संघ. केतन माली न्यू बॅटर. केतन येतोय. बॅटची आउटसाइड एज लागते. चेंडू शॉट थर्ड मॅन डिझाईन कडे सरसावतोय. 2-2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अगदी डीप थर्ड मॅन डिझाईनला चेंडूला अडवलाय. 3 धावा इथे पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 53. 53 धावा. आणि आता अजूनही 2 चेंडू रुपेश म्हात्रे यांच्याकडे शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडू मध्ये गोलंदाज की फलंदाज स्वतःला सिद्ध करतील. ते येणारे 2 चेंडू सांगून जातील. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक गावदेवी पूर्णा आणि सिद्धिविनायक अंजूर. इथे पुन्हा एकदा चेंडू कली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण. 1 धाव ही खूप महत्वाची आहे. धावसंख्या झाली ती 55. काल रात्री आपण एक सामना पाहिला होता. अगदी बोल आउटवर गेला होता. मिरस्पोर्ट भरोडी आणि जॉली स्पोर्ट कामतगार. स्कोर लेवल झाला आणि बोल हिटवर दुसऱ्या प्रयत्नामध्ये मिरस्पोर्ट भरोडी संघाचे राजू यांनी टर्म हिट करून तो सामना जिंकून दिला होता आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. धावसंख्या 55. बघूया 55 प्लस किती. आणि इथे डॉट चेंडू येतोय. तब्बल 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं चौथ्या मानकुली बी संघाचे तर एकूण 7 चेंडू डॉट गेलेले आहेत. 7 चेंडू डॉट आणि धावसंख्या 3 बाद 55 म्हणजे 56चं लक्ष आहे. नक्कीच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघाचे संघनायक सिद्धिविनायक अंजूर, संजयजी मनेरा आणि गावदेवी पूर्णा. देवा टावरे आपला संघनायक त्याला लगेच पाठवून द्या. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. हरिदास पाटील आलेले आहेत. धन्यवाद. अनंताजी केने समाजसेवक ओलीगाव आणि आमच्या अध्यक्ष साहेबांचे सासरे बाबा आहेत. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये तसेच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे विद्यमान उपसरपंच प्रताप पाटील साहेबांचे एक चांगले मित्र आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि गावदेवी पिंपलघर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. वेलकम अनंताजी केने समाजसेवक ओली. वेलकम संतोषभाऊ पाटील. या आपण टॉस बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. हरिदास पाटील, संजयजी मनेरा. बघा दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो. या स्पर्धेसाठी स्पेशल कॉइन बनवले. एका बाजूला भिवंडी ग्रामीण नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष
प्रताप पाटील साहेबांची प्रतिमा आणि ज्या चषकाचं आपण भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय, अध्यक्ष चषक 2023 अनंताजी केने यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघटनेक आवाज देतोय? संजयजी मनेर आवाज देतील. अध्यक्ष चषक 2023 आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. आपण टॉससाठी आलात, आपले खूप खूप आभार. संजयजी मनेरा, आपण नक्कीच अगदी अध्यक्ष चषक आणि अध्यक्ष साहेब अगदी नाणेफेक ही गावदेवी पूर्ण संघाच्या बाजूने लागली आहे. तर हरिदास पाटील नाणेफेक जिंकलात. 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना अगदी दोन्ही संघांनी जिंकलाय. हा सामना देखील खूप महत्वाचा असेल. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा. फिल्डिंग करताय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तो सिद्धिविनायक अंजुर या संघाला? 30 ते 35. 30 ते 35 धावापर्यंत रोखण्यासाठी असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून आपल्याला दुसऱ्या सामन्यातून जास्त अपेक्षा आहे? किशोर आहे, राकेश आहे, बादचंद आहे ना, बाल आहे. अध्यक्ष चषकासाठी खास काय सराव आणि पहिला सामना केला डे नाईट मध्ये, कसं वाटलंय स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन? आयोजन तर चांगलं आहे, मस्त आहे. अजून असेच होत राहत. एवढीच. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो नक्की. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. जाऊया आपण सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक संजय मनेरा यांच्याकडे. आपण नाणेफेकी हरलात, प्रथम फलंदाजी करायची. नाणेफेकी आपल्यासाठी किती महत्वाची होती? नाणेफेकी महत्वाची होती. नक्कीच. रात्री न्यू तुफान पिंपळा संघाला पराभूत केलेले आहे. दुसरा सामना मात्र गावदेवी पूर्ण संघाच्या अगेन्स्ट आहे. किती धावा या संघासमोर आपल्या सेफ असतील? 40 प्लस करायचे. 40 प्लस करण्यासाठी कुठल्या फलंदाजांवर आपली जास्त अपेक्षा आहे? रवींद्र आहे, मणिलाल आहे, निलेश आहे. काही संघामध्ये बदल नाही, सेम राहील. कसं वाटलं आयोजन नियोजन? ते सुंदर. धन्यवाद. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विजयासाठी आम्ही आयोजन कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, नाणेफेकी जिंकलेली आहे ती गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक हरिदास पाटील यांनी, आणि प्रथम त्यांनी स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते सिद्धिविनायक अंजूर संघाला. जाऊया आपण कम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. हॅलो, थँक्स, धन्यवाद काळूजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत रांजोळी पिंपलगर या ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच, भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि गावदी स्पोर्ट्स पिंपलगर या संघाचे एक अष्टपैलू असे क्रिकेटर सन्माननीय संतोषजी पाटील, संतोष बाळाराम पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्यांना करूया आपण सन्मानित. प्रतापजी मडवी, आपण आपल्या शुभ उपस्थित त्यांचा विशेष स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर करायचा आहे. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्माननीय संतोष बाळाराम पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजोळी आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष संतोष बाळाराम पाटील या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केलं जातं. अध्यक्ष 2023 मधून या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान. प्रेमाची उबदार शाळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ओळी गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनंत केने काका यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आदरणीय प्रतापजी पाटील साहेब यांचे सासरे, ओळी गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक अनंता केने. त्यानंतर चंद्रकांत कदम हे देखील आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत स्पर्धेसाठी, ते देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया आपण सन्मानित. चंद्रकांत कदम भारतीय जनता पार्टीचे
एक कार्यकर्ते चंद्रकांत कदम यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अध्यक्ष चषक 2023 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन. स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामधून देखील रंगतोय. स्पर्धेतील तिसरा सामना दोन दिग्गज संघ एका बाजूला आई जोगेश्वरी जून नांदुरकी, विपक्ष गावदेवी चौटाईरवा मानकुली बी. या दोन दिग्गज संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण मानकुली संघाला पाहिलं. कमालीची फलंदाजी खास करून प्रभाकरच्या बॅटमधून पाहिली. 56 धावांचं लक्ष्य ठेवले ते जून नांदुरके संघासमोर. सलामी जोडी देखील ती टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रमण आहे. इंद्रपाल सलामी गोलंदाज, राईट मोरचा मार. या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज यस. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, आपली पॉपिंग क्रीज सोडून होता. दक्ष देखील पाहिला पण यष्टी रक्षकाला स्टंपिंग झालं. पंचाने देखील त्याला संमती दिली आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला प्रकाश. क्षेत्ररक्षण फील करा, सजावट करा, बेल कमी घ्या. मानकोली संघाचा कॅप्टन प्लीज बेलेच्या संदर्भात आपण देखील सहकार्य करा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर पहिल्या षटकात आपण विचार केला. निश्चित थोडंसं बॅकफुटवर संघ पाहतोय. आई जोगेश्वरी जून नांदुरकी साजेशी कामगिरी पहिल्या षटकामध्ये झालेली. फक्त आणि फक्त 5 धावा ज्यानं खर्च केला, एक फलंदाज ज्यानं बाद केला इंद्रपाळ माळी. सलामी गोलंदाज, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. खऱ्या अर्थानं संघटनेकडे त्याच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर आता मध्ये जून नांदुरकी या संघाला निश्चितच थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. नेक्स्ट नो बॅट्समन येतोय सोमनाथ, तर गोलंदाज प्रमोद. खऱ्या अर्थानं प्रमोद चालू हंगामाचा विचार केला तर थोडासा मागडा गोलंदाज आपण ठरलेला आहे. मात्र आजच्या महत्त्वाच्या स्पर्धेमधून बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय प्रमोद भोईर. एक अतिशय दांडगा अनुभव आहे. संजय ठाकरे चेंडूला पेस करेल तर गोलंदाज. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा प्रमोद. रवीजी पाटील, गणेश केनी यांचा संघ खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून हा संघ अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी सध्या करतोय. प्रमोद हलक्या बॅटने फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं गेलं, चेंडू ऑन साईडला. धन्यवाद संतोषजी पाटील. खऱ्या अर्थाने तुमचं देखील मनापासून कौतुक करतोय आणि जेव्हा जेव्हा आम्ही या स्पर्धांचं आयोजन करतो तेव्हा मात्र तुमची उपस्थिती देखील अतिशय महत्त्वाची असते आणि आपण देखील जातीने आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असता. थोडासा ऑन धाव खेळण्याचा प्रयत्न, एक धाव खेळण्याची संधी, धावसंख्या एकाने पुढे सरकली ती 6. षटक क्रमांक दुसरा. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. क्षेत्रशी लक्ष्य रवी, अतिशय चांगले क्षेत्रशी त्याच्या माध्यमातून झालं. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकली 8. सोमनाथ हे देखील एक संघातील चांगला आश्चर्य, खास करून आई जोगेश्वरी जून नांदुरके संघातील अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे. खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर सोमनाथ सारख्या फलंदाजला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विजयासाठी फार मोठं लक्ष्य 56 धावांचं आणि या विजयाचं लक्ष्य जर पार पाडायचं असेल तर निश्चितच सोमनाथ सारख्या फलंदाजाला
अतिशय चांगला फटका ऑन द रेच्या अंदाज चेंडू खेळून चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. यास कमालीचा आपट देखील आपण पाहतो. आमचे एसटी रक्षक खरं त्याने स्पर्धेमधून देखील त्यानं सुंदर सुरेख असं समालोचन केलंय. सुनील सेलके सरांचं मी कौतुक करेन. जबरदस्त चेंडूला कॅरी केलं, स्वतःला झोकून दिलं. मात्र ह्याच दरम्यान या ठिकाणी आपण फलंदाज देखील पाहिलं, तो आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला होता. फलंदाजाला बाद करण्यासाठी अतिशय निकराचे प्रयत्न सुनील शेळके यांच्या माध्यमातून झाले. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 10 दुही रँकेमध्ये प्रवेश होत आहे. जोगेश्वर जून नंदुरबार संघाचा. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. खऱ्या अर्थानं कुठेतरी या सामन्याला थोडासा वेल लागतोय. बघा आतापर्यंत षटक क्रमांक दुसरा. आतापर्यंत 8 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायची असतात. यास आत्मघातकी फटका. ऑफ साऊंडच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंज ऑफ पेस परिवर्तन पण निश्चित पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटची आउटसाईड घेऊन एसट्यांच्या मागे गेला. एसटी रक्षक सुनील शेळके यांना आपण दक्ष पाहिलं. कुठल्या प्रकारची चूक झाली नाही. अचूक असा चेंडू त्याच्या माध्यमातून तो चेंडू कलेक्ट झाला, कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज आई जोगेश्वरी झुन अंदुर्गीचा बाद झाला सोमनाथ. नेक्स्ट बॅट्समन सूर्याजी. सूर्याजी हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे, ज्याच्याकडे मोठी ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहीर आहे सूर्याजी. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल, न्यू पॅटर्न, न्यू शॅम्पल, न्यू ब्रँड आई जोगेश्वरी झोन अंदुर्की संघाचा. आज खऱ्या अर्थाने जोगेश्वरी झोन अंदुर्की संघाला देखील ऑल दी बेस्ट करण्यात आलेले आहे. मान्य श्री विनोदजी रसाळे जो ग्रामपंचायत पोलीस पाटील आणि त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून झू संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद विनोदजी रसाळे. आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र मी या अगोदर म्हटलो तो प्रमोद कुठंतरी थोडासा स्ट्रगल करताना दिसला गोलंदाजीमध्ये. चालू हंगामाचा आपण विचार केला, मात्र या महत्त्वाच्या सामन्यामधून एक कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट षटक करताना गोलंदाज प्रमोद. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आता पण आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतो सूर्याजी. शेवटच्या मोमेंटला चेंडूवर हलक्यात बॅट फक्त थोडासा ऑन साईड ढकलण्याचा प्रयत्न झाला. चेंडू पॉईंटला गेला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे सरकली 11. अध्यक्ष 2023 या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आहे. स्पर्धेच्या माध्यमातून देखील आज सर्व संघांची जेवणाची उत्तम मेजवानीची उत्तम सोय, स्नेह भोजनाची उत्तम सोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसामधून देखील सर्व संघांची, मान्यवरांची, प्रेक्षकांची देखील या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय झाली होती. आज देखील मात्र या ठिकाणी संघांची जेवणाची अर्थातच स्नेह भोजनाची उत्तम सोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. कमालीचं आयोजन सन्माननीय प्रतापजी पाटील नॉर्दर्न टीम न्यू 40+ क्रिकेट संघ भिवंडी यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. मानकुली संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल आपण वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज कोण? प्रभाकर. कमालीची फलंदाजी या स्पर्धेमधून ज्यानं केली. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो सूर्याजी. खऱ्या अर्थाने तिसरं षटक दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं आहे. तिसऱ्या षटकामधून किती धावा येतात हे देखील फार महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थाने हा सामना चौथा मानकुली बी संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या सामन्यामधून कुठेतरी शिकस्त खाल्ल्यानंतर हा सामना त्यांच्यासाठी डू अँड डाय सिच्युएशनचं झालंय. जिंकणं फार गरजेचं झालंय.
चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना या ठिकाणी फलंदाज मला वाटतं संजय ठाकरे हा फलंदाज बाद होतो. दूर दूरून संघ येणार खुल मैदानी धुराळा उडणार, दूर दूरून संघ येणार खुल मैदानी धुराळा उडणार. या क्रिकेट खेळाचा आज चित्र तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा, आज चित्र तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा, आज चित्र तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर. चेंडूला शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खरं ज्यांना आता पुन्हा पोचगाई थाना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थर्ड मॅनला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संख्या धावसंख्या देखील 2 धावांनी पुढे सरकली. 14. तिसरं षटक दोन्ही संघासाठी अतिशय फार महत्त्वाचं, विजयाचं फार मोठं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थाने कंबर कसावी लागेल. ती आई जोगेश्वरी जुळून अंदुरकी संघाला जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. प्रिन्स आणि सूर्याजी अतिशय चांगला फटका सजला. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं, चांगले क्षेत्ररक्षण झालं, समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. अंदरेजच्या अंदाजाने चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला, चांगले क्षेत्ररक्षण दिल झालं. शॉर्ट कव्हरमधून एक धाव घेण्याची संधी, धावसंख्येकडे पुढे सरकली. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. आता मात्र सूर्याजी याला एक भारी भक्कम शरीर यष्टीचा फलंदाज आहे आणि नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून देखील पाहतो आणि त्या फटक्यांची देखील नितांत गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातोय पॉईंटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असलं खऱ्या अर्थानं एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर एका दुसऱ्या धावेने काही जमणार नाही आहे. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडणं फार गरजेचं झालंय. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट ज्याला आपण म्हणतोय अशा प्रकारचा खेळ करणं अत्यंत गरजेचं झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला. त्याचं कारण देखील पाहिलं. चेंडूची लाईन व्यवस्थित त्याला रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नाही. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट थोडीशी रिलीज झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र कुठंतरी हा संघ थोडासा बॅकपुढे पाहतो. विजयापासून फार दूर जाताना आई जोगेश्वरी संघ. सोमनाथ सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संघ थोडासा बॅकपुढे पाहतोय. पुन्हा एकदा प्रिन्स परिपूर्ण स्विंग अँड मिस होताना. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. नजर हटी तो दुर्घटना घडी असं समीकरण असतं नेहमीच आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला नाहीये. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हता. मिस टाइम स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क साधता आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 3 संपताय. कमालीची गोलंदाजी ज्याची आपण पाहिली प्रभाकर, ज्याने फक्त केल्या खर्च 4 धावा. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. आता विजयापासून फार धावा दूर आहेत, 40 धावा दूर. मिशन इज इम्पॉसिबल. आता खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे कुठंतरी आई जोगेश्वरी जुन अंधुरी संघासाठी अवघड जागेचं दुखणं झालंय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. गोलंदाज केतन माळी. प्लीज गोलंदाज तुम्हाला देखील विनंती असेल, पण प्लीज थोडंसं सहकार्य करा. हलक्याच पावलांचा रनअप. केतनेच्या माध्यमातून फुलांचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजला. फटका पसतो की काय? यस. दक्ष पाहिलं त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक प्रेमनाथ माळी याला कुठे चूक नाही. अचूक असं चेंडूला कॅरी केला. महत्वाचा फलंदाज सूर्याजी बाद झाला.
येणारे 5 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज. मिशन थोडंसं इम्पॉसिबल. खऱ्या अर्थानं हा विजय आता थोडासा अवघड झालाय. तो आई जोगेश्वरी झोन अंदुरकी या संघाला. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच या आपण. वेलकमी घ्या. अध्यक्ष प्रताप पाटील साहेब आजही त्यांचा नाही जवाब. हे सारीच जनता देतंय बाबा दादांचं कारभार लय गजब. नेक्स्ट बॅट्समन विशाल. विशाल हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. मात्र कुठेतरी आता मोठ्या पटक्यांची नितांत गरज. संघ देखील कुठेतरी आपल्या बाजूने निसटलाय. कारण की विजयाचं लक्ष अजून 40 धावांचा 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमधून 40 धावा क्रिकेटच्या इतिहासामध्ये नाही आहेत. अतिशय चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. जागेवर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये कुठल्या प्रकारे संपर्क साधता आलं नव्हतं. आता मात्र जो पराभव आहे कुठं थोडंसं अटल होत चाललेला आहे झू संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज केतन माळी. चेंडूवर मोठा फटका आहे. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नाही आहे. एका टप्प्याने मात्र चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार आला. मात्र खऱ्या अर्थाने फटक्यां देखील कुठेतरी थोडासा उशीर झालेला आहे. ज्या फटक्यांची गरज जी अगोदर होती तो फटका आता मात्र फलंदाज विशाळ याच्या बॅटमधून आला. काही हरकत नाही. पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जाईल या चौकारानं. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 56 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे आणि विशाल लक्षात पाठलाग करताना थोडंसं मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय. उर्वरित 3 चेंडूमधून अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. विकेट घेण्याचा प्रयत्न झाला. मोठा पटका मारण्याचा मानस आपण निश्चित पाहिला होता. चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रेट करता आली. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता ज्याला आपण म्हणतोय. पुन्हा एकदा चेंडू मोठा पटका आहे. प्रेमनाथ माळी चेंडू खाली मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं की नाही हे देखील पाहावे लागेल. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणारा चौकार आला. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकली. येणारा चेंडू 1 विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. बघा पूर्ण संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण लावा. पोलियांचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील अतिशय चांगला सजला. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउट विलंबमधून कलेक्ट झाला. इंद्रपड याचं मी कौतुक करीन. जवळजवळ वायडिश लॉंग ऑफ सीमर घेऊन चेंडूला कॅरी करण्यासाठी तो आला. चेंडूला एका टप्प्याने अध्यक्ष प्रताप पाटील साहेब आजही त्यांचा नाही. तर निश्चितच 2 खेळाडूंचा आम्ही या चालू सामन्यामधून विचार केला. प्रमोद आणि प्रभाकर. तर निश्चितच दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय सुंदर कामगिरी ज्या खेळाडूंनी केली तो ठरला. या स्पर्धेचा मानकरी प्रमोद भोईर ज्यांना 14 धावा करून महत्वाची गोलंदाजी केली. एक फलंदाज ज्यानं बाद केला फक्त 5 धावा देत. एक महत्वाचा फलंदाज 7 धावा देत. एक महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. प्रमोद आपण लगेच स्टेजवर या आपलं पारितोषिक घेण्यासाठी. मान्यवर कक्षामध्ये सन्मान्य मंगेशजी आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल मंगेशजी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल मानकरी देखील आपण पाहू शकता. प्रमोद क्रिकेटचा महासंग्राम पोटी प्लसची चालतंय धूम. अभिनंदन चौठायरवा मानकुली बी आणि अभिनंदन स्पेशली